कोकणी पाडा हा डोंगराळ भागात येत असल्यानं पाणी सुविधेत विषमता आहे। कोकणी पाड्यात पाण्याची समस्या वर्षानुवर्ष रहिवाशांना सतावते। अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या क्षमतेनुसार हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला खरा, पण यात 100% यश कोणालाही लाभलेलं नाही। पूर्वी कोकणी पाड्यात अनेक ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्रोत उपलब्ध होते, त्यात तलाव आणि विहिरींचा उपयोग व्हायचा। कालांतरानं सर्वच नैसर्गिक स्रोत नष्ट होत गेले, तरीही काही विहिरी अजूनही शाबूत आहेत, फक्त त्यांचा वापर तितकासा होत नाही। पाड्यात पंप हाऊसची सोय सुद्धा आहे। पाड्यातील जनता त्यात ठोक स्वरूपात पाण्याचा लाभ घेते। कोकणी पाड्यात पाणी टंचाईच्या वेळी पाण्याचा टँकरही मागवावा लागतो। ईश्वर करो पाड्यातील पाणी समस्या लवकरात लवकर सुटो। कोकणी पाड्यात सर्वत्र वीज उपलब्ध आहे। लोड शेडिंगचा या प्रभागाला मुळीच त्रास नाही। सुमारे 3 दशकांपूर्वी कोकणी पाड्यात वीज उपलब्ध झाली होती। BSES कंपनीच्या अधिपत्याखाली ती जनतेला पुरवली जायची। आता मात्र कोकणी पाड्याला होणारा तोच वीज पुरवठा रिलायन्स एनर्जी कडून होतो। रिलायन्स एनर्जीचं कार्यालय दिंडोशीला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नजीक आहे। कोकणी पाड्यात 3 ठिकाणी सार्वजनिक शौचालये आहेत। एक उत्कर्ष मित्रमंडळ मैदानाच्या वरच्या बाजूला, दुसरं पंप हाऊस ऑफिसच्या पुढे आणि तिसरं गौतम नगरमध्ये। आजच्या घडीला शौचालयाची स्थिती बिकट आहे। पाड्यातील वाढती लोकसंख्या या स्थितीला कारणीभूत ठरते असं लोक म्हणतात। शौचालयाचा वापर काही रहिवासी अयोग्य पद्धतीनं करतात, त्यामुळे अस्वच्छतेचे प्रमाण फार वाढते। कारखान्यातील परप्रांतीयांमुळे म्हणा किंवा लोकवस्ती स्थलांतर झाल्यामुळे म्हणा, शौचालयाला गर्दीचा प्रचंड त्रास होतोय। वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण तसंच शौचालयाचे आधुनिकीकरण केल्यास प्रश्न सुटेल अशी आशा आहे। कोकणी पाडा हा डोंगर उतारावर असल्यानं सर्व गटारे प्रवाही असतात। 26 जुलैच्या प्रलयात कोकणी पाडा 100% बचावला होता, तो याच कारणामुळे। कोकणी पाड्यातील सर्व सोसायट्या आपला परिसर स्वच्छ ठेवत असतात। वर्षातून 2 ते 3 वेळा सामूहिक खर्चानं गटारे कचरामुक्त केली जातात। रस्त्यांवरील गटारे BMC अंतर्गत वेळोवेळी स्वच्छ होत असतात। रहिवाशांच्या बोलवण्यावर BMC कर्मचारी पेस्ट कंट्रोल करण्यासाठी येत असतातच, त्यामुळे गटारे स्वच्छ राखण्यात कोकणी पाड्याला सोपं जातंय। BMCचा क्लीनअप हा विभाग स्तुत्य काम करीत असतो। दिवसातून सकाळ अथवा संध्याकाळ क्लीनअपच्या गाड्या कचरापेट्या स्वच्छ ठेवण्याचे काम करत असतात। कचरापेटी तुडुंब भरल्यावर जवळचे रहिवासी BMCशी संपर्क साधून कचरापेटी स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न करतात। कोकणी पाड्यात कचरा कुंड्या विविध ठिकाणी आहेत। एक कोकणी पाडा उद्याना शेजारी, दुसरी संस्कार स्कूलच्या जवळ, तिसरी सिकंदर प्लास्टिक मार्ट जवळ, तर चौथी उत्कर्ष मित्रमंडळ मैदानाच्या वरच्या बाजूला। दररोज सकाळी नियमितपणे झाडूवाले कचरा गोळा करून नेतात। नागरिकांनी कचऱ्यासंबंधी तक्रार करण्यासाठी नगरसेवक कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा खालील क्रमांकावर संपर्क साधावा। दूरध्वनी क्रमांक असे आहेत 26182256 पश्चिम उपनगर अथवा 22610817 किंवा 22617993। नागरिकांनी गटाराच्या तक्रारीसाठी नगरसेवक कार्यालय अथवा खालील क्रमांकावर संपर्क साधा 2636865050 किंवा
26368654. कोकणी पाड्यामध्ये पूर्वी जंगल वस्ती होती. भरपूर नारळाची झाडं होती. त्यामुळे इथं वृक्षांशी निगडित व्यवसाय चालायचे. उदाहरणार्थ ताडीमाडी विक्री. कालांतरानं लोकवस्ती वाढत गेली आणि त्याचं प्रमाण कमी होत गेलं. इमिटेशन ज्वेलरी, प्लास्टिक वर्क्स, डायमंड गारमेंट्स असे विविध उद्योगधंदे, कारखाने कोकणी पाड्यात सुरू आहेत. कोकणी पाड्याच्या शैक्षणिक सुविधेमध्ये शाळा, कॉलेज आणि इतर इन्स्टिट्यूटचा विचार केला तर सर्वात जुनी मराठी शाळा मंगेश विद्या मंदिर ही आहे. बैठ्या चाळीच्या स्वरूपातील बांधकाम आजही तसंच आहे. शाळेत आता सेमी इंग्लिश स्कूलही सुरू झाली आहे. पाड्यातील मराठी विद्यार्थी मंगेश विद्यालय, जिजामाता विद्यालय, उत्कर्ष विद्यालय, विदर्भ विद्यालय, नूतन विद्यालय अशा विविध शाळांचा पर्याय निवडतात. पाड्यातील गुजराती भाषिक विद्यार्थी संस्कार विद्यालय याचा पर्याय निवडतात, तर पाड्यातील हिंदी माध्यमात शिकणारे विद्यार्थी ज्ञानोदय विद्यालय, आदर्श विद्यालय, नूतन विद्यालय, अनुदत्त विद्यालय यांचा पर्याय निवडतात. इंग्रजी माध्यमात शिकणारे विद्यार्थी सेंट जॉर्ज स्कूल, सेंट फ्रान्सिस स्कूल, आदर्श स्कूल, संस्कार अशा विविध पर्यायांचा विचार करतात. कोकणी पाड्याजवळच 3 BMCच्या शाळा आहेत. यात मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू आणि गुजराती अशा विविध भाषांच्या माध्यमांची सोय आहे. 10वी नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी कुरार गावात संस्कार कॉलेज, सेंट फ्रान्सिस कॉलेज, अनुदत्त कॉलेज असे पर्याय उपलब्ध आहेत. कोकणी पाड्यात कोचिंग क्लासेसचेही विविध पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत. यामध्ये समीर क्लासेस, विद्यानिकेतन क्लासेस, अनंत क्लासेस, संकल्प क्लासेस आणि इतर अनेक असे मराठी माध्यमांचे वर्ग आहेत. इंग्रजी माध्यमांसाठी शबीर क्लासेस, योगी क्लासेस, स्टार SS क्लासेस, एम्स क्लासेस हे पर्याय उपलब्ध आहेत. हिंदी आणि गुजराती माध्यमांचे पर्यायही कोकणी पाड्यात उपलब्ध आहेत. या सगळ्यांमध्ये कॉलेज सेक्शनही आहेत. करिअर कोर्सेसची इन्स्टिट्यूटही या भागात आहेत. यात विंटेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट, सावरकर टायपिंग इन्स्टिट्यूट, कीर्ती कम्प्युटर इन्स्टिट्यूट, आय स्पीक इंग्लिश स्पीकिंग असे पर्याय उपलब्ध आहेत. यात विनोद इनवटकरांच्या विशेष प्रयत्नानं पाड्यात संगणक प्रशिक्षण देऊन जॉब्स उपलब्ध करून देणारे पहिले कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू झाले, ते म्हणजे विंटेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट. ऑफिशियल जॉबसाठी टायपिंगचे प्रशिक्षण देणारे कुरार गावातील पहिले इन्स्टिट्यूट म्हणजे सावरकर टायपिंग इन्स्टिट्यूट. हॉस्पिटॅलिटीसाठी धन्वंतरी नर्सिंग कोर्सेस डॉक्टर प्रभा नाईक यांच्या क्लिनिकतर्फे चालवले जाते. अशा विविध रोजगार प्रशिक्षण संस्था, शैक्षणिक संस्था विभागात हळूहळू सुरू होत आहेत, ज्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होतोय. आपल्या कोकणी पाड्यात पंप हाऊस ऑफिसच्या जवळ वाचनालय आहेत, जिथं नियमितपणे वृत्तपत्रांच्या वाचनाची सोय असते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मंगेश शाळेत संध्याकाळी RSSच्या सौजन्यानं अभ्यासिका वर्ग चालवला जातो. तसंच NSG कट्ट्याजवळ पादचारी पायरी मार्गाखाली एक अभ्यासिका वर्ग आणि एक छोटेखानी ग्रंथालय सुरू झालंय.